तर काय जय श्रीराम. तर आज आपण चालले परत एकदा रावटिंगला चालले. आता मित्राला सोडले मगाशी, मित्राला चांगलीच सोडले. आता आपल्या नाश्तामार्गी जायचं आहे. जरा नाश्ता करायला थांबले. भुका तर ओढ लागल्यात. सकाळपासून काय नाही खाल्लो. कारण ह्यानं म्हटलं चल सकाळी उठल्यापासून 10 वाजेपर्यंत निघूपर्यंत एवढं पिठलाय सांगतो. चल मी बसलाय. नाश्ता पण मी घालतो वाटलं तर चल म्हटला. आले आता नाश्ता करायला. बघू शकता. फायनली आता जाणार आहे तिकडं रामेश्वर म्हणाली आपल्या इथं रामलिंगला. पुढे दाखवणारच आहे. इस्लामपूर आता आहे. पाणी प्यायला थांबली. इथनं काय 7-8 किलोमीटर आले पण नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला पुढं. बघू शकता इथं आलोय फायनली. जरा बसायचं म्हटले. आता बसले. पाणी जरा उतरली. मागच्या वेळी जेव्हा आलतो तेव्हा फुल्ल होतं भरलेलं. मला व्हिडिओमध्ये दाखवलीच मी मागच्या ब्लॉगमध्ये. पडलेलो सुद्धा मी. आणि बघा आता पाणी जरा कमी झाले. पाणी लईच कमी झाले. मागच्या वेळी जेव्हा आलतो तेव्हा भरलेलं, जायला पण येत नव्हतं. म्हणजे एवढं प्रवाह होतं. आता काय नाही, आता कमी झाली सगळं. बघा आपलं व्हिडिओ शूटिंग चालू आहे का गाडीचं. राजभाई करणार आहे. तुम्हाला इथलं माहिती आहे काय, गोला आहेत ना बरोबर प्रॉपर पडल्यात दगडात. आणि बघा इथं काहीतरी बांधकाम चालू होतं वाटतं. बघा ही आपल्या दादांची मूर्ती म्हणजे हनुमंतरायाची मूर्ती आहे इथं. पण विषय काय मला कळलं नाही. जर तुम्हाला माहीत असलं तर कमेंट करा नक्की. बघा तुम्हाला दाखवतो. प्रॉपर गोल पडला आहे. पाण्यामुळे पडला आहे का काय आधीपासून पडल्यात काय माहीत नाही आहे. हे कशामुळे पडला असणार काय पाडल्यात हे आपल्याला माहीत नाही. एकदा नक्की कमेंट करून सांगा. आपल्या म्हणजे जिथं आलतो तिथं काका ओळखी झाल्यात. आता पाणी त्यानं भरून घ्यायचं म्हटली ते. तर काकांनी जेव्हा म्हटली. आता जेवण पण खावा म्हटली. तर मला आता जेवायला आली. काय मगाशी नाश्ता केला तर तुम्हाला माहीतच आहे. आता दादा जेवायला आहे म्हटलं आहे. बरं चालते. कसं आहे असल्या वातावरणात चपाती उसळ ऑल ओके. लोक बघा किती प्रेमाळ आहे तिथली. डायरेक्ट दादाने त्या जेवायलाच बस म्हटला. काय पण होते जेवायचं म्हटला. मग आता जेवायला आलोय. होऊ शकतं. पाणी घेतलो पहिला. पाणी घे म्हटला. मग डायरेक्ट आता जेवणच दिलं. डायरेक्ट जेवायचं म्हटला. बघू शकता कसं आहे पडलाय तिथं. बघू शकताय. त्याला मस्ती म्हणाल तू मस्ती करू नको. वेटमध्ये पडलाय तरी तुम्हाला दाखवतो. थांबा. लागलं काय. चल बघू नये. चला आता पडलाय तिथं. वेटमध्ये पडलाय बहुतेक. हवा की पडलं दाखवतो तुम्हाला. कसं पडलास. कसं पडलास. कसं पडलास. तर आपला बारका भाऊ भेटलेला. तुमचं यूट्यूब चॅनलचं नाव काय म्हटला. मी म्हटलो ब्लॉग शिवतो मी आपले यूट्यूबर. मग सबस्क्राईब करतो म्हटलं. ID द्या. मग आता ID द्यायला चालली भावाला आपल्या. तुम्ही पण असंच सपोर्ट करत राहा भावांनो प्लीज. कसा आहे भाऊ मोबाईल घेऊनच थांबला आपला. पॅन्ट कशी काढावी लागते बघा. एखादा माणूस पडल्यावर. भावाची जिरली.
खेकडा पकडायचा ना आता. खडारी खाली गाडी काय टिकत कळायला बंद झाले मला हवी अडकले वाटतं नको गाडी दिला का बंद कर अडवाला खेकडा पण पकडायला गेला आणि पडायचं पण पडायच्या गेला आला. चला चला पाठीमागे चला. तिथनं आता मंदिराला चालले चालत आहे बघा तिथं मंदिर आहे बघा तिथं आणि आता तिथनं चालत चालली पाणी कमी मागाच तिकडं होतो आणि आता बरोबर मंदिर इथनं काय जवळच आहे निवांत जायत चालत जेव्हा आलतो तेव्हा पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलं नव्हतं म्हणजे कसं झालं माहिती आहे काय नुसता तिथंच त्या धबधब्यापाशीच गेलतो. आता तुम्हाला मंदिराची बाजू म्हणजे पुढं आत बघायला आहे म्हणलं नदी बिदी आहे पुढं मग ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि इथली थोडीफार जर मला माहिती घावली तर तुम्हाला ते पण सांगणार आहे मी. बघू शकता आता चाललो आहे इथनं काय जवळच आहे 500 मीटर इथनं मंदिर आहे. तिकडनं आत आले कॉलेजचे स्टुडंट्स खूप येतात इथे कपल पण येतात इथे खूप. आज शनिवार आहे सोडा आणि आम्हाला माहीत पण होतं आज शनिवार आहे आणि बरोबर आज इथं 11 मारुतीपैकी एक मारुती येत आहे त्यामुळं जय श्रीराम. काय जवळच राहिली मंदिर गर्दी पण असणार आहे आज. गाईस आपण आलो आता मंदिरापाशी. मंदिरात खूप जरा शनिवार असल्यामुळं गर्दी आहेच आणि ह्याची केस पण जरा व्यवस्थित सेट होईना झाल्यात आणि इथं बघू शकता इथं नदी आहे आणि इथं माकड आहे. ती चालूच गेल्यात मारायला. तर आम्ही आलो इथे दर्शन घ्यायचं आहे आता. चप्पल इथेच काढायचं आहे काय चप्पलीच काढायचं आम्हा. चल राजू चला घे. किती मोठा नदी आहे बघा हा. ओ क्या है वो मंदिरात गर्दी नाही मला वाटलं गर्दी आहे शनिवार असल्यामुळं. आणि हे मंदिर आहे राम सीता लक्ष्मण महादेव जय श्रीराम. दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्या मंकीचं पण दर्शन झालेलं आहे. आपले मंकी डॉगी झाला डॉगी आणि इथं डॉग ओ तिथं तो वाघ तर कसं झोपला बघा. हो हो
दिसायला म्हटलं विचारा घे पुढे तुम्ही आई शपथ भावानो काय सांगू फाटून दरवाजा झाली ती फाटून दरवाजा अजून ते रागण बघायला आले पाया थरथरल्यात माझी पाया थरथरल्यात असलं अंगावर आले आई गो भावानो वेट मध्ये जिरली सांगतो जिरली आई शपथ पाया माझ्या अजून थरथरल्यात म्हणणार गपकी स्टोरी काय आल्या आणि बघा ही स्टोरी तुम्हाला अनेकदा दाखवतो बघा ही थोडक्यात तर काय स्टोरी सांगता येणार नाही कारण स्टोरी खूप मोठी आहे तर तुम्ही एकदा स्टॉप करा आणि एकदा नक्कीच बघा खूप भारी स्टोरी दर्शन सगळं झाले व्यवस्थित आता चाललोय परत मिरजेला बाय बाय तर आता निघाले डायरेक्ट भेटू मिरज जय श्रीराम